श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये। आणि आज आम्ही निघालो आहोत आमच्या फॅमिली गेट टुगेदरसाठी। कुठे निघाले तुम्ही दोघं? थांब, आत्ताच नाही कडी उघडायची, आत्ताच नाही कडी उघडायची, जायचं बुवा। प्रवासाची सुरुवात ही सकाळी 9 वाजता मोळाच्या ओढ्यापासून झाली। चुकामुक व्हायला नको म्हणून आम्ही सगळ्यांनीच मोळाच्या ओढ्यावर येऊन थांबायचं ठरवलं होतं आणि तिथूनच सुरुवात झाली आमच्या प्रवासाला। आमच्या टोटल 7 गाड्या होत्या, त्यामुळे पुढं मागं होण्याची शक्यता होती आणि आम्ही 1-2 ठिकाणी थांबवून फोटोज वगैरे क्लिक करायचं असंही ठरवलं होतं। त्यामुळे मग सगळ्यांनी एकत्र जाणं महत्त्वाचं होतं, म्हणूनच आम्ही एकत्र मोळाच्या ओढ्यावरून सुरुवात केली आणि त्यानंतर पहिला स्टॉप घेतला तो यवतेश्वरमध्ये। अर्थात प्रत्येक सातारकराला यवतेश्वर माहीत असेल आणि यवतेश्वरमधलं हे छानसं मंदिरही माहीत असेल, कारण सातारमध्ये राहत आहे आणि यवतेश्वर माहीत नाही असं शक्यच नाही। साधारण 9:30 पावणे 10पर्यंत आम्ही यवतेश्वरमध्ये पोहोचलो होतो, 9:30पर्यंतच पोहोचलो होतो खरं तर। आणि सकाळी सकाळी खरं तर हे मंदिर बंद होतं, पण आमची एक गाडी थोडी पाठीमागे राहिली होती, सो मग त्यांचाच वेट करत आम्ही थांबलो होतो। छान फोटोज क्लिक केले आणि इथं असणाऱ्या या हत्तींना बघून अर्चूची अशी काहीची रिॲक्शन होती। हत्ती आहे? हो, किती हत्ती आहेत मोज बघू? 3-4 आहे? नक्की मोज किती आहेत? 1 2 आणि आज आम्ही आलो आहोत आमच्या फॅमिली गेट टुगेदरसाठी। आणि ही आहे आमची छोटीशी फॅमिली। आणि हे होतं समोरचं दृश्य। असं वाटत होतं की ढग जणू पर्वतांवरच उतरलेत। खूप छान आणि मनमोहक दृश्य होतं। तिथे थोडा वेळ थांबलो, छान छान फोटोज काढले, काही रील्सही बनवल्या, व्हिडिओजही घेतले। आणि त्यानंतर आमच्या सगळ्या गाड्यांचा ताफा निघाला कासच्या दिशेने। साधारण 7 गाड्या होत्या, त्यामुळे जसं मी मगाशी म्हटलं की एक गाडी येणार होती, तिचीच वाट बघत थांबलो होतो। मग सगळेजण एकत्र आले की निघालो आम्ही कासच्या दिशेने। सातारपासून कास हे साधारण 20 ते 22 किलोमीटर अंतरावर आहे आणि साधारण 1.5 तासांचा प्रवास आहे कासपर्यंत पोहोचण्यासाठी। 1 ते 1.5 तास लागतो, कारण घाटाचा रस्ता आहे, थोडासा लहान रस्ता आहे। सो मग सगळेजण आम्ही कासला जायला निघालो आणि इतकं छान सुंदर वातावरण होतं। मध्येच ऊन पडत होतं, मध्येच बारीक बारीक पाऊस येत होता। थोडं पुढं आल्यावर रस्ता खरं तर थोडासा खराब होता, पण वातावरण खूप सुंदर होतं। आणि हे आहे कास पठार, जिथे आम्ही एक्झॅक्टली 10:30 वाजता पोहोचलो होतो। पण जसं मी म्हटलं की आम्ही यवतेश्वरच्या इथे थांबलो होतो साधारण अर्धा तास, त्यामुळे सातारपासून निघालात तर तुम्ही 1 तासात आरामात कासपर्यंत पोहोचता। आणि हेच ते पठार आहे जिथं वेगवेगळ्या रंगांची, वेगवेगळ्या जातीची मनमोहक अशी फुलं येतात। ह्यामुळेच जागतिक पातळीवरती कासला खूप छान मानाचं स्थान आहे पर्यटन स्थळांमध्ये। परंतु आत्ता फुलांचा सीझन गेला आहे, त्यामुळे आत्ता खरं तर फुलं नाही आहेत तिथं। पण 10:30 पावणे 11 वाजता सुद्धा तुम्ही तिथलं वातावरण बघू शकता। इतकं छान धुकं होतं तिथं आणि खरं तर आम्ही थांबणार होतो तिथे थोडा वेळ, परंतु शनिवार रविवारचे दिवस होते, विकेंड्स होते आणि भरपूर गाड्या होत्या, म्हणजे पार्किंगलाही जागा नव्हती। कडेला तुम्ही गाड्यांची रांग बघू शकता, सो थांबणं शक्यच नव्हतं। आणि मगाशी जसं म्हटलं की रस्ता थोडासा अरुंद आहे, लहान आहे, त्यामुळे ऑलरेडी गाड्यांची रांग असताना आमच्या ऑलरेडी 7 गाड्या होत्या, सो एवढ्या सगळ्या गाड्या घेऊन तिथे थांबणं शक्य नव्हतं, म्हणून मग आम्ही पुढे आलो।
कास पठार क्रॉस करून आलं की लगेचच कास तलाव दिसायला सुरुवात होते. तर हा आहे कास तलाव आणि इथूनच सातारला पाणी पुरवठा केला जातो. जे नळ कनेक्शन आहेत, नळांमधून जे पाणी येतं सातारला ते बऱ्यापैकी सगळं कास तलावाचंच असतं. आणि याचं छान सुंदर स्वच्छ निळगार पाणी दिसायला सुरुवात झाली होती. इथून कासला तुम्ही डायरेक्ट तलावापर्यंत जाऊ शकता. हे आहे एंट्री गेट. तिथून खूप साऱ्या ट्रिप्स केल्या आहेत कासला आणि स्पेशली उन्हाळ्यामध्ये कासला खूप मजा येते जायला, कारण करवंदांची ह्याची झाडं आहेत तिथे. प्लस जेवणाची सगळी तयारी करून जायचं आणि तिथे जाऊन जेवण बनवायचं आणि मस्त झाडाखाली जेवणाचा आस्वाद घ्यायचा. याच्यासारखं सुख खरं तर कुठलंच नाही. कुठल्याच हॉटेलच्या जेवणाला एवढी छान चव येत नाही आणि तो आनंदच काहीसा वेगळा असतो. तर ऑलरेडी खूप वेळा कासला जाणं झालेलं आहे. आज पुन्हा एकदा त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आणि तिथेच एक छोटंसं पठार बघून आम्ही थोडा वेळ थांबलो, कारण पुन्हा एकदा फोटोज काढायचे होते. आणि तिथेच माझ्या काकूंना दिसलं हे चिचुरट्याचं झाड. खरं तर ही एक रानटी भाजी आहे, म्हणजे जी अशी जंगलांमध्ये वगैरे हे झाड येतं, ज्याला बहुतेक मी बरोबर उच्चार करते आहे चिचुरटं म्हणून. तर याला अशी छोटी छोटी फळं असतात. ही फळं काढायची आणि ती अगदी काळी होईपर्यंत भाजायची आणि त्याची भाजी केली जाते. सो मग थोडंसं पुढे आल्यावर आम्ही थोडा वेळ थांबलो आणि हा होता छान तिथला निसर्ग आणि थोडा वेळ थांबलो. मग छान छान फोटोज काढले. आता जवळपास सगळेजण आले होते, कोणीही पाठी राहिलं नव्हतं. त्यामुळे मग सगळ्यांनी छान ग्रुप फोटोज काढले, मस्त एन्जॉय केलं. थोडा वेळ थांबलो, ब्रेक घेतला. स्पेशली लहान मुलं ज्यावेळी घाटाचे रस्ते असतात थोडेसे कंटाळतात आणि त्यामुळे मग असा ब्रेक इज मस्ट. त्यामुळे मग एक 5-10 मिनटाचा ब्रेक घेतला, छान रिफ्रेश झालो. आणि इतकं छान बॅकग्राऊंड तुम्हाला कुठे मिळणार आहे दुसरीकडे. सो सातारमध्ये तेवढं आहे की तुम्हाला निसर्ग पावलोपावली बघायला मिळतो. निसर्गाने अक्षरशः निसर्गाचं वरदान लाभले सातारला आणि या वरदानाचा पुरेपूर फायदा उठवतात सातारकर. प्रत्येक वीकेंड असो किंवा सुट्टीचा दिवस असो, इकडे ऑलवेज गर्दी असते. कधीही तुम्ही या. आणि तिथून मग आमचा पुन्हा प्रवास सुरू झाला आमच्या रिसॉर्टच्या दिशेने. लहान मोठे सगळे मिळून आम्ही जवळपास 40 जण होतो. खरं तर बऱ्यापैकी मोठी फॅमिली आहे माझी. माझे बाबा धरून 7 जण भाऊ आहेत आणि त्यांची आम्ही 15 मुलं आणि आता आमची ही मुलं. त्यामुळे 3 जनरेशन्स आणि बऱ्यापैकी आता मोठी फॅमिली. सो वर्षातून एकदा असं गेट टुगेदर आम्ही डेफिनेटली प्लॅन करतो, कारण एरवी तर भेटणं होतंच. म्हणजे कुठला सण असेल मोठा किंवा कोणाचं लग्न असेल, कोणाकडे काही कार्यक्रम असेल, पण इतकं छान किंवा निवांत बोलणं होत नाही, एवढा छान टाईम स्पेंड करणं होत नाही. सो त्यामुळे मग अशी एखादी ट्रिप काढायची जेणेकरून आपण आपल्याला वेळ देऊ शकतो, आपण आपल्या फॅमिलीला वेळ देऊ शकतो. आणि फायनली आम्ही रिसॉर्टवरती येऊन पोहोचलो. एकापाठी एक आमच्या सगळ्या गाड्या आल्या होत्या आणि खरं तर साधारण 50 ते 55 किलोमीटर सातारापासून हे रिसॉर्ट होतं, पण आम्हाला तरीही 3-3.5 तास लागले होते रिसॉर्टवर पोहोचण्यासाठी. जसं मी म्हटलं की आम्ही 2 ठिकाणी ब्रेक घेतला होता. यवतेश्वरमध्येही थांबलो होता एक अर्धा तास आणि त्यानंतर कासच्या इथे सुद्धा साधारण अर्धा तास, म्हणजे 1 तास तर आमचा त्यातच गेला होता. त्यानंतर पोहोचेपर्यंत साधारण 12:30 ते 1:45 झालेच होते आम्हाला. तर हे होतं असं सुंदरसं रिसॉर्ट आणि हा होता असा आजूबाजूचा परिसर. तर तुम्हाला मी पूर्ण रिसॉर्ट दाखवते. आत्ता आलो आम्ही रिसॉर्टवर आणि आता तुम्हाला मी सगळं रिसॉर्ट दाखवते. खूप छान रिसॉर्ट आहे. हे होतं रिसॉर्टचं एंट्री गेट
जिथे छान मोठा असा रिसॉर्टचा बोर्ड होता, समृद्धी ॲग्रो रिसॉर्ट. आणि समोरच इथून एंट्री केली की रिसॉर्टच्याच पाठीमागे कोयना नदी होती, त्यामुळे व्ह्यू खूप छान येत होता. आणि हे असं काहीसं एंट्री गेट होतं. इथून आपण आलो, इथून एंट्री केली की समोरच पार्किंगसाठी भरपूर त्यांनी जागा दिली आहे. आमच्या 7 गाड्या होत्या तरी आम्हाला काहीही प्रॉब्लेम आला नाही पार्किंगसाठी, कारण बरेचदा पार्किंगचे इश्यूज होतात. आणि एवढी मोठी फॅमिली ज्यावेळी तुम्ही घेऊन जाता त्यावेळी तेवढी 35-40 लोकं मॅनेज करणं, त्यांची पार्किंगची व्यवस्था करणं हे सगळं थोडंसं डिफिकल्ट होतं. त्यामुळे मग ज्यावेळी अशा व्यवस्थित स्पेशियस जागा असतात त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी आरामात होऊन जातात. आणि एंट्रीलाच अशी छान मोठी बैलगाडी होती जी खूप ॲट्रॅक्टिव्ह होती. आणि खालीच एक अशी गाय आणि वासराची जोडी आहे, जिथे अर्थात अर्चू सगळ्यात पहिल्यांदा गेला होता की हे छान आहे आणि त्याला बसायचं होतं खरं तर त्याच्यावरती. त्यानंतर आम्ही गेलो आमच्या रूम्समध्ये आणि खूप स्पेशियस आणि मोठ्या अशा रूम होत्या, मोठमोठे बेड होते, खूप छान इंटिरियर होतं. आणि रूमच्याच गॅलरीतून हे असं छानसं दृश्य होतं, जिथून कोयना नदी खूप सुंदर दिसत होती. आणि इतका छान व्ह्यू तुम्हाला दुसरीकडे कुठे मिळणार आहे. सो उर्ले रिसॉर्टही गॅलरीतून दिसत होतं आणि प्लस कोयना नदीसुद्धा. आणि रूमवर आल्या आल्याच मुलांची अशी दंगामस्ती सुरू झाली होती. आणि कारण की वाटेमध्ये अर्चित झोपला होता त्यामुळे तो खूप रिफ्रेश झाला होता रूमवर आल्या आल्या, आणि त्याची लगेचच मस्ती सुरू झाली होती. बाहेर चाललं होतं सगळं प्लॅनिंग, कुठली रूम कोणाला द्यायची, कुठली रूम कोणाला नाही. ऑलरेडी सगळं प्लॅन केलं होतं, त्यानुसार मग सगळ्यांना रूम्स अलोकेट करण्यात आल्या. आणि सगळेजण पटकन फ्रेश होऊन पहिल्यांदा जेवायला गेले, कारण सगळ्यांना खूप भूक लागली होती. लवकर घरातून निघालो होतो त्यामुळे प्रवासही 3-4 तासांचा झाला होता. मग सगळ्यांनी जेवणावर छान ताव मारला. आणि जेवण झालं की अर्चूचे सगळे मामा लोक गेले बॉल बॅट खेळण्यासाठी. आणि बिचाऱ्या अर्चूलाही खरं तर खेळायचं होतं, पण त्यांनी त्याला त्यांच्यात घेतलं नाही आणि त्याला गंडावलं. त्यालाही एवढी मोठी बॅट दिली आणि तरीही बिचारा धावत त्या बॅटकडे गेला. आणि त्याला खरं तर उचलत नव्हती ती बॅट, पण तरीही कशी तरी ओढत ओढत त्यांनी बॅट आणली. आणि किती दुष्ट मामा आहेत बघा, त्याला एवढी मोठी बॅट आणि एवढा मोठा बॉल दिला होता, कसा खेळणार होता बिचारा तो. सो कसं तरी ट्राय करत होता तो खेळायचा, पण त्याला काही खेळायला जमत नव्हतं. आणि तेवढ्यात मामांचाही बॉल असा वरून खाली गेला होता. तुषार मामाने एवढ्या जोरात शॉट मारला की बॉल डिरेक्टली खाली गेला होता, त्यामुळं मामांचंही खेळणं बंद झालं होतं लगेचच. सो मुलं मग थोड्या वेळाने खाली जाऊन बॉल घेऊन आली आणि पुन्हा एकदा त्यांचं खेळणं सुरू झालं. तोपर्यंत अर्चूलाही हा छोटा बॉल मिळाला होता आणि त्याचं आपलं एकट्याचंच खेळणं काहीतरी सुरू होतं. आणि तिथेच ॲक्च्युली लहान मुलांसाठीही काही खेळणी होती, जसं घसरगुंडी असेल, हा झोका असेल. शिवन्या आणि माझ्या बहिणीची मुलगी सानवी या दोघींनी झोक्यावर छान मजा केली. आणि ही आहे माझ्या भावाची मुलगी अन्वी. सो तिघीजणी छान खेळत होत्या आणि अर्चू बिचारा त्यांच्या पुढे मागे धावत होता. त्यानंतर थोडंसं रिफ्रेश झाल्यावर सगळेजण आले पूलमध्ये आणि मस्त पूल टाईम एन्जॉय केला सगळ्यांनी. खूप धमाल मस्ती केली पूलवरती. Gangnam Style.
मस्ती झाली की आम्ही रूमवर आलो, पुन्हा एकदा फ्रेश झालो आणि अर्थात मी माझे कर्ली नूडल्स छान ड्राय करून घेतले, कारण माझे केस फार कर्ली आणि फार फ्रीझी आहेत आणि अर्थात खूप जास्त भिजले होते. सो ड्राय करणं महत्त्वाचं होतं, कारण एक तर वातावरण फार खराब होतं, पाऊस होता, थोडीशी थंडी होती, त्यामुळे मग सगळ्यात अगोदर ड्राय करून घेतले आणि मग खालती गेलो, कारण खालती गरमागरम भजी आणि गरमागरम चहा आम्हा सर्वांची वाट बघत होता. सो मग खाली गेलो आणि छान गरम भजी आणि वाफाळलेल्या चहावर ताव मारला. गरम गरम भजी एक नंबर, भारी दिसते राव प्लेट. मग एक नंबर. आणि खरं तर भिजल्यामुळे प्लस पावसाच्या वातावरणामुळे भज्यांची टेस्ट अजून जास्त छान वाटत होती. त्यात सोबतीला वाफाळलेला चहा, त्यामुळे अजूनच मजा येत होती. सो मग सगळ्यांनी छान मस्त ताव मारला भजी आणि चहावरती. आणि हे होतं स्विमिंग पूलचं रात्रीचं दृश्य. खूप छान लाईट्स होत्या, असं वाटत होतं की ते पाणीच त्या रंगाचं होतं, लाल, हिरवं, पिवळं, निळं. खूप सुंदर दृश्य होतं आणि खरं तर अर्चूचं मन अजिबात भरलं नव्हतं, त्याला अजूनही स्विमिंग पूलमध्ये खेळायचं होतं. त्यानंतर मग आम्ही काही छोटे छोटे फन गेम्स घेतले आणि त्यानंतर सुरुवात केली ती संगीत खुर्चीसाठी. साधारण 15 ते 20 मिनटं छान संगीत खुर्ची खेळली. दामळे पाटील 50 मतांनी पुढे. पाटील दामळे पाटीलांना बाहेर काढलेला आहे ग्राउंड मधनं. प्रचंड रोमहर्षक सामना. बक्षिसाची रक्कम खूपच मोठी. एक मासा, ते पण ऑइल फ्राय. आणि अशा तऱ्हेने सामना संघ आणि आबातांना त्यांचं बक्षीस द्या. प्रचंड 5 रुपयाची पार्टी मिळत आहे. आणि त्यानंतर आम्ही आलो संध्याकाळच्या जेवणासाठी. संध्याकाळी सुद्धा चिकन फ्राय, रस्सा आणि फिश फ्राय असा बेत होता. सगळ्यांनी छान जेवणाचा आनंद घेतला आणि व्हेजमध्ये श्रीखंड होतं, त्यामुळे अर्चूनेही छान एन्जॉय केलं, कारण श्रीखंड चपाती त्याला खूप आवडते. आणि हॉटेलच्या रिसेप्शन टेबलवरती असं छान स्वामींची मूर्ती होती. सगळ्यांचं जेवण झालं की आम्ही बाहेर गेलो आणि बाहेर एक छान अशी गाय वासरू होते. खरं तर लांबून पाहिलं की असं वाटत होतं की ही खरीच गाय बांधलेली आहे आणि तिचं वासरू छान त्या गाईचं दूध पित आहे. खूप सुंदर गाय वासरू होते आणि सकाळपासून अर्चित ट्राय करत होता की त्याला त्या गाईवरती बसायचं होतं, पण खरं तर त्याला कोणीच बसवत नव्हतं. आणि आत्ताही त्याची तीच डिमांड होती की मला बसायचं आहे, मम्मा मला वरती चढव, पण त्याला बिचारायला कोणी चढवत नव्हतं वरती. शेवटी त्याच्यावरती दया आली आणि त्याच्या मामाने, म्हणजेच त्याच्या सागर मामाने त्याला असं छान गाईवरती बसवलं. थोडंसं छान एन्जॉय केले त्याने, त्याचं व्हिडिओ काढले, छान 2-3 फोटो काढले. आणि त्यानंतर गाईवरती बसली आमची ही छोटीशी स्नोवी. खरं तर अर्चित आणि स्नोवी ऑलमोस्ट एकाच वयाचे आहेत. साधारण 2-2.5 महिन्यांचा फक्त फरक आहे दोघांमध्ये. तर ही आहे माझ्या भावाची मुलगी स्नोवी. त्यानंतर त्यांनी छान असं शेकोटी बनवली आणि अर्थात वातावरण थोडंसं थंडीचं होतं. थंडी म्हणण्यापेक्षा बारीक बारीक पाऊस येत होता, त्यामुळे वातावरणात गारवा होता. त्यामुळे मग त्यांनी छान शेकोटी बनवली आणि त्यामुळे सगळेजण शेकोटीपाशी गोळा झाले होते, कारण एकतर बराच वेळ पूलमध्ये सगळ्यांनी एन्जॉय केलं होतं, त्यामुळेही थोडेसे गारठले होते, प्लस वातावरणही थोडंसं गार होतं.
त्यामुळे मग सगळेजण वाट बघत होते खरं तर शेकोटीची. छान शेकोटीचे शेजारी सगळे जमा झाले. आला थंडीचा महिना. आता आम्ही संध्याकाळी 9 वाजता आता जेवणानंतर आम्ही सगळे बाहेर बसलो आहोत. शेकोटीचा आनंद घेत आहोत. छोट्याच्या शेकोटीमध्ये एवढे सगळे धडपडत आहे आणि सगळे ब्लॉग साठी एकत्र झाले आहेत. त्यांच्याकडे डिझेल होतं. हॅपी बर्थडे कर. बाहेर का ते आत आहे का तर शेकोटी सोबतच सगळ्यांनी छान गाण्याची मैफिल सुरू केली आणि असा संपला आमचा आजचा दिवस. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही. आणि हा तापोळ्याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कळवायलाही विसरू नका. So please like, share and subscribe my channel. Stay tuned. Thanks for watching my videos.